वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षणाला ब्रेक, मसुरीला परत बोलावलं। एबीपी माझाच्या बातमीनंतर पूजा खेडकरांना मोठा दणका। पूजा खेडकरांची पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंविरोधात पोलिसात तक्रार, दिवसेंनी छळ केल्याचा आरोप। दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने मागवली पूजा खेडकर यांच्या दिव्यांग सर्टिफिकेटची माहिती, तर खेडकरांनी जन्मठेपेची शिक्षा व्हायला हवी। खेडकर यांना जन्मठेपेची शिक्षा व्हायला हवी, बच्चू कडूंची मागणी। मोवियामध्ये समसमान जागा वाटप झाल्यास 90 ते 100 जागा लढवण्याचा ठाकरे गटाचा प्लॅन। मुंबईतल्या बैठकीत उद्धव ठाकरेंकडून 120 पेक्षा अधिक जागांचा आढावा। शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांच्या वक्तव्यावरून पेटला वाद, साधू महंतांची अविमुक्तेश्वरानंदांवर टीका। उद्धव ठाकरेंनीच हिंदुत्वाला धोका दिल्याचा आरोप। सुनेत्रा पवार अजितदादांची बहीण नीता पाटलांना भेटायला मोदी बागेत गेल्या होत्या, राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण। तर सुनेत्रा पवार मोदी बागेत गेल्यानं चर्चांना आलं होतं उधाण। सगळे सोयरेची संकल्पना म्हणजे निव्वळ भेसळ, घाईघाईत दिलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द करा, प्रकाश आंबेडकरांची टीका। मनोज जरांगेंचा पलटवार। एमसीएच्या अध्यक्षपदासाठी आता संजय नाईक विरुद्ध अजिंक्य नाईक अशी थेट लढत। भूषण पाटील यांच्या माघारीनंतर विद्यमान उपाध्यक्ष आणि विद्यमान सचिव आमने सामने। पंढरपूरमध्ये अखिल भारतीय होलार समाजाने मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला, आर्थिक विकास महामंडळ आणि अभ्यास आयोगाची मागणी। वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहाला कोर्टात आणण्यासाठी पोलिसांकडून खासगी कारचा वापर, कोर्टाच्या परवानगीशिवाय बंद खोलीत मिहिर आणि नातेवाईकांची भेट। कोल्हापूरचे खासदार शाहू महाराजांनी विशाळगडावर गोंधळ झालेल्या ठिकाणाची केली पाहणी, आधी पोलिसांनी विरोध केल्यानं काही काळ बाचाबाची। विशाळगडावरील अतिक्रमणावर सरकारतर्फे कारवाई होणारच, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। तर महाराष्ट्र छत्रपतींची भूमी, अफझल खानाची भूमी नाही, मंत्री मंगलप्रभात लोढांचा इशारा। समृद्धी महामार्गावर हातात पिस्तूल घेऊन बनवलं रील, 5 जणांना अटक, इतरांचा शोध सुरू। आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरात वारकऱ्यांचा मेळा, चंद्रभागेच्या तरी भक्तीचा सागर। आज रात्री 11:30 वाजल्यापासून एबीपी माझावर महा कव्हरेज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।